इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 5 ते 12 मध्ये, इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 5 ते 12 मध्ये मी सगळ्यांसाठी वाचतो. इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 5 ते 12. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच, सर्वावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठाई असलेला देव, जो सर्वांचा पिता, तोही एकच. तरी आपणापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रह रूपी देणगी प्राप्त झाली आहे. म्हणून तो म्हणतो, त्याने उच्च स्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद करून नेले व मानवांना देणग्या दिल्या. त्याने आरोहण केले यावरून तो पृथ्वीच्या अधोलोकी उतरला होता, ह्यापेक्षा दुसरे काय समजावे. जो खाली उतरला होता त्याने सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेशचे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनांस सेवेचे कार्य करिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करता प्रभू येशू ख्रिस्ता, धन्यवाद तू या वचनासाठी. तू तुझ्या दासाला आशीर्वादित कर हे वचन प्रस्तुत करण्यासाठी, आणि ते बसल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ही छोटीशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो म्हणतोय, आमेन. प्रेज द लॉर्ड. आता पहा, या वचनामध्ये एक खूप सुंदरसं वचन आपल्याला हे दिलेलं आहे. याच्यामध्ये शेवटच्या भागामध्ये काय दिलं आहे की ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करा. सर्वांना परमेश्वराने वेगवेगळे दान दिलेले आहे आणि आपण शरीराची रचना, ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्यासाठी आपण सिद्ध व्हावे. पहा, परमेश्वराबरोबर आणि त्याचं शरीर म्हणजे मंडळी याबरोबर आपलं ऐक्य असणं गरजेचं आहे. ऐक्य असावं नेहमी. जेव्हा म्हणजे कशामध्ये, आत्म्यात आपण एकत्रित असणे गरजेचं आहे. आत्म्यामध्ये आपण एकत्रित असणे गरजेचे आहे. आज आपल्याला या जगामध्ये किंवा समाजामध्ये कुठेही पूर्ण वर्ल्ड मध्ये कधी तुम्ही पाहिलं असा एकही व्यक्ती आढळत नाही की ज्याला कॉम्प्युटरचं नाव ऐकलं नाहीये. ऐकलंय कॉम्प्युटर? नाही ऐकलं आहे ना. कॉम्प्युटर ना, COMPUTER आहे की कॉम्प्युटर ना, याचं नाव असं कोणताही व्यक्ती नाही की त्याने नाव ऐकलं नाही आहे ना. बरं, याच्यामध्ये काय, कॉम्प्युटर मध्ये पुष्कळ भाग असतात आहे की नाही. काय काय असते कोणी सांगेल? कोणाकडे आहे कॉम्प्युटर? माझ्याकडे 5 आहेत. मी याचा ते विचार करत होता, पण तो सध्या नाही आहे. कोणाकडे असं कॉम्प्युटर आहे? त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा यूज करता ते कॉम्प्युटर मध्ये वेगवेगळे पुष्कळ भाग असतात आहे की नाही. त्याच्यामध्ये काय असते? सर्वात महत्त्वाचं एक असते मॉनिटर आहे की नाही. मॉनिटर हा काय असतो? मुख्य भाग असतो मॉनिटर आहे की नाही. स्क्रीन असते आहे ना, आणि तो मुख्य भाग असतो. आणि त्याप्रमाणे मग काय असते? कीबोर्ड आहे की नाही. कीबोर्ड हे कीबोर्ड नाही वाजवण्याचं ना, ते लिहिण्याचं कीबोर्ड असतं आहे ना. कीबोर्ड असते. आणि त्याच्यानंतर काय असते? माऊसला काय म्हणतात ते मराठीत? माऊस असते. आपल्याला इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सुरू करू आपण ना. मग त्याच्यानंतर स्पीकर असते. स्पीकर, माऊस असते, स्पीकर असते आणि काय असते? ड्राईव्ह आहे ना. त्याच्यामध्ये ड्राईव्ह असतं आणि हे सगळे वेगवेगळे भाग असतात. आणि वेगवेगळे भाग असले तरीही त्याच्यामध्ये काय असते? तरी तुम्ही पाहिलं ते सर्व योग्य तऱ्हेने कार्य करतात. वेगवेगळे भाग आहेत कॉम्प्युटर मध्ये. मॉनिटर आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, ड्राईव्ह आहे ना, त्याच्यानंतर स्पीकर आहे. परंतु हे वेगवेगळे भाग आहेत, परंतु त्या सर्वांचं जे कार्य ते करतात ते योग्य तऱ्हेने ते कार्य करतात. आणि ते CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटशी जुळलेले असतात. पहा, हे सर्व वेगवेगळे भाग आहेत आणि वेगवेगळे भाग ते CPUशी म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याच्याशी ते
जुळलेले असतात. पहा आहे की नाही, वेगवेगळे भाग आहेत आणि ते एकत्र सर्व काम करतात जुळलेले असून आणि ते त्या सीपीयूशी जुळलेले असतात. पहा त्याच्यानंतर आणि त्याप्रमाणे काय झालं, त्याप्रमाणे या शेवटच्या दिवसात आपण जेव्हा जगत असताना, आपण जीवन जगत असताना आपण वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आहोत आहे की नाही, आणि त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या घरातून आपण येतो आहे की नाही. आपलं घर वेगळं आहे की नाही, आपण वेगवेगळ्या घरातून आपण इथे एकत्र आलो, आपण ख्रिस्ताचे लेकरं म्हणून इथे एकत्र आलो, आपण त्यांचा विश्वास केला हा. आणि जेव्हा आपण मंडळीमध्ये एकत्र येतो आणि तेव्हा आम्ही परमेश्वरामुळे एकत्र बांधलेलो असतो. आम्ही परमेश्वर काय म्हटलं की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला संतान होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि आपण ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तामध्ये आपण एकत्र बांधलेले असतो. आणि आम्ही काय होतो तेव्हा आम्ही जी मंडळी आहोत ते काय होतो, परमेश्वराचे शरीर आहोत. कॉम्प्युटर वेगवेगळे पार्ट्स आहेत, भाग आहेत, परंतु ते सीपीयूशी जुळलेले आहेत. आपण वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या संस्कृतीतून, वेगवेगळ्या ठिकाणावरून येतो, परंतु ख्रिस्तामध्ये आपण मंडळीशी परमेश्वरासोबत एक शरीर म्हणून आपण जुळलेले राहतो. हे फार समजणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे कधी पाहिलं, ख्रिस्त हा जो आहे तो मंडळीचा मस्तक आहे. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे आणि त्यामुळेच आम्हाला पवित्र आत्मा चालवितो. आणि त्याप्रमाणे आपण कसं जीवन जगावं, ते कशा प्रकारे जीवन जगावं ना, आणि आपण ख्रिस्तामध्ये एक शरीर होऊन राहावं, परमेश्वरामध्ये आपण एकत्र राहावं, आणि ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि कशाप्रमाणे आपण जीवन जगावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. एकतेमध्ये, परमेश्वराच्या संगतीमध्ये मंडळी हा ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे. आणि त्या मंडळीचा मस्तक असल्यामुळे पवित्र आत्मा आपल्याला चालवतो आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही योहान सुवर्तमान 14वा अध्याय आणि 25 ते 26 मध्ये जेव्हा पाहता, याच्यामध्ये माझ्या प्रियांनो, येशूचे पुनरुत्थान व स्वर्गारोहणानंतर अनेक वेळा अनेक ठिकाणी पवित्र आत्म्यासंबंधी येशू बोलला, त्यांना एकत्र केलं. आम्ही वाचतो योहान सुवर्तमान 14वा अध्याय आणि 25 ते 26 मध्ये याच्यामध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी त्याला पिता माझ्या नावाने पाठवील, तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितला त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्मा आपल्याला आज सर्व काही शिकवतो. आणि जे परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे, पवित्र आत्मा काय करतो, तो आपल्याला आठवण करून देतो. बरोबर आहे, पवित्र आत्मा आपल्याला आठवण करून देतो. आता पहा माझ्या प्रियांनो, की ज्यामुळे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन जगण्याचे मार्गदर्शन पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताचं सारखं जीवन जगण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो. आणि मंडळी जी आहे ही परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी विश्वासात बळकट झालेली दिसते. पहा कशी पाहिजे मंडळी, कशी पाहिजे, परमेश्वराच्या देवराज्याच्या वाढीसाठी विश्वासात बळकट असावी, ही फार महत्त्वाची आहे. आणि मंडळी ही विश्वासात बळकट असणं गरजेचं आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावर आपला विश्वास, दृढ विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेव्हाच आपली मंडळी वाढू शकते. तेव्हा आपण एक ख्रिस्ताचे जे शरीर आहे, आपण वेगवेगळे अवयव आहोत परमेश्वराचे, आणि आपण सर्व मिळून जेव्हा एकत्र काम करतो, परंतु आपण जुळलेली कुठे असतो, सीपीयूसी म्हणजे ख्रिस्ताशी जुळलेलं असतं. आणि कोणीही मनुष्य, कोणताही व्यक्ती
आपापला स्वतःहून कधी मंडळी वाढू शकत नाही. वाढू शकते का? नाही वाढू शकत. आपण एकमेकाचे अवयव आहोत, तेव्हा आपण जेव्हा सिपूशी जोडलेलं असतो आणि तेव्हा आपण मंडळी वाढते ना. आपलं शरीर पहा, शरीर वेगळं आहे, हात वेगळे आहेत, तोंड वेगळं आहे, सगळे वेगवेगळे भाग आहे. आता आपल्याला शरीराची वाढ करायची आहे. माझ्यासारखं शरीर करायचं आहे तुम्हाला. कसं करावं लागेल? प्रत्येक ना जेवण करावं लागेल, ह्या ते ह्या धावा लागेल, आणं लागेल, आहे ना, सगळं करावं लागेल, आहे ना, आणि जावं लागेल. आणि तेव्हा काय होईल? आपल्या शरीराची वाढ होईल. बरोबर आहे? प्रत्येकाची वेगवेगळे काम आहे आणि म्हणून मंडळीची वाढ करण्यासाठी प्रत्येकाने आपला भाग समजून घेणं महत्त्वाचं आहे की मी मंडळीमध्ये आहे, मला वेगवेगळे दान परमेश्वराने दिलेले आहे आणि मंडळीची वाढ करण्यासाठी मला परमेश्वराने बोलावलेलं आहे. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे आणि मी सीपीसी जोडलेला, म्हणजे मी ख्रिस्ताशी जोडलेला, मी जे काही करतो ते ख्रिस्तासाठी करतो, हे समजणं फार महत्त्वाचं आहे. पहा, प्रेषितांची कृत्य 9वा अध्याय याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो, दिमिश्क शहरात एक हनन्या नावाचा एक धार्मिक व्यक्ती होता. पहा माझ्या प्रियांनो, दिमिश्क शहरात प्रेषितांची कृत्य 9वा अध्यायामध्ये 10 पासून जेव्हा तुम्ही पाहता, त्या दिमिश्क शहरात एक हनन्या नावाचा एक धार्मिक व्यक्ती होता आणि तो शिष्य होता, परमेश्वराचा तो शिष्य होता. आणि त्याच्या पुढे काय झालं? प्रभू उभा राहिला आणि त्याच म्हणाला, उठ. यहुद्याच्या घरात शौल नावाचा व्यक्ती राहत आहे, तो सध्या प्रार्थना करीत आहे. आणि त्यास दृष्टांत झाला की हनन्या, पहा त्याला तिथे दृष्टांत झाला की हनन्या नावाचा व्यक्ती येऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवी व त्याच दृष्टी पडेल. आणि त्याचप्रमाणे काय झालं की हनन्या, जेव्हा प्रभूचं दर्शन झालं, त्याला दृष्टांत मिळाला, हनन्याने काय केलं? त्या वचनाप्रमाणे तो निघाला आणि वचनाप्रमाणे निघाला, त्या घरात प्रवेश केला, पौलाच्या डोळ्यावर हात ठेवून त्याने प्रार्थना केली आणि पौलाला काय झालं? दृष्टी आली. आपण तुम्ही याच्यामध्ये प्रेषितांची कृत्य 10व्या पासून पुढे वाचू शकता 22 पर्यंत. आणि काय झालं नंतर? आणि पौलाला ताबडतोब जाणवलं की त्याच्या डोळ्यावरून खाली खपले पडत आहे. पहा, त्याला जाणवलं खपल्यासारखं, डोळ्यावरून काहीतरी खाली पडलं, खपले, आणि त्याला सवलास दृष्टी आली, त्याला दृष्टी मिळाली व त्याचा बाप्तिस्मा झाला शौलाचा. आणि मग पहा पुढे जेव्हा तुम्ही पाहतात, आणि शौल दिमिश्क शहरात काय केलं? त्यानं शिष्याबरोबर काही दिवस राहिला, त्यांच्याबरोबर तो शौल राहिला. आणि मग शौलाने काय केलं? तो सर्व समाजातून तो येशू हाच ख्रिस्त आहे तो पूर्ण शहरामध्ये गाजवत राहिला, पूर्ण शहरामध्ये तो गाजवत राहिला. पहा, परमेश्वराचा दृष्टांत झाला, तो शिष्यांसोबत राहिला, त्याला परमेश्वराने दर्शन दिलं, परमेश्वर त्याच्या जीवनात कार्य केलं, त्याला दृष्टी मिळाली. पण तो तिथंच न राहता तो सभास्थानातून बाहेर निघाला आणि तो येशू हा ख्रिस्त हे गाजवत राहिला. सभास्थानात पूर्ण ठिकाणी तो गाजवत राहिला. आणि पौल व बर्नबास जेव्हा तुम्ही पाहता, पौलाने काय केलं? तिथे अंतियोकिया येथे एक मंडळी स्थापित. पौलाने काय केलं? अंतियोकिया येथे एक मंडळी स्थापन केली आणि मंडळी स्थापन केली. आणि याप्रमाणे काय झालं? पौल व बर्नबास यांना परमेश्वराने एकत्र आणलं. पौल आणि बर्नबास तो एकत्र आले. आणि नंतर काय केलं? त्यांनी काय केलं? परमेश्वराच्या देवराज्याच्या वाढीकरिता त्यांचे कार्य अतिशय प्रभावी ठरलं. पहा, एकत्र, युनिटी, ऐक्य, वेगवेगळे लोक, वेगवेगळे काम, परंतु तिथे काय झालं? परमेश्वराच्या वाढीकरिता एक अतिशय प्रभावी कार्य तिथे झालं. की म्हणजे काय झालं? या भागातील जे लोक होते, पहा, या भागातील जे लोक होते ते शिष्य मिळेल तसा पैसा गोळा करीत असे, मिळेल तसा पैसा गोळा करीत असे आणि लोकांना देत असत. बर्नबास व शौलाकडे ते पाठवत असत. पहा, पौल आणि बर्नबाकडे ते लोक मिळेल तसा पैसा जमा करत असत देवराज्याच्या वाढीसाठी, मंडळीसाठी ना. ते काय करायचे? पौल आणि बर्नबास यांच्याकडे ते पाठवित असत आणि व तेथून हे दान
काय करत ते कुठे पाठवत होते? येरुशलेमास पाठवत होते. पहा, ते दान येरुशलेमास पाठवित होते. आणि परमेश्वराने काय केलं? लोकांना त्यांचे शरीर म्हणून जुळवलं. पहा, शरीर कसं जुळतं, एकमेकाला कसं शरीर जुळलेलं आहे. प्रत्येकाचे काम वेगवेगळे आहे. हा म्हणू शकत नाही की मी आता याच्या शरीराची वाढ होण्यासाठी मी हे कार्य करणार नाही. परंतु इथे पहा, पौल आणि बर्नबाला देवराज्याच्या वाढीसाठी लोकांनी कशी मदत केली आणि मंडळी वाढली. आणि देवराज्याच्या वाढीसाठी काय केलं? पौलाचा उपयोग करून घेतला परमेश्वराने, आहे ना. वेगवेगळं दान दिलेलं, त्याचा उपयोग परमेश्वराच्या वाढीसाठी परमेश्वराने करून घेतला. माझ्या प्रियांनो, म्हणून आपण सुद्धा जे काही आहो मंडळीसाठी आपलं स्वतःचं समर्पण करणं फार गरजेचं आहे. मंडळीसाठी आपलं स्वतःचं समर्पण करा ना. समर्पण करणं महत्वाचं आहे. म्हणजे समर्पण केल्यानंतर काय होईल? आपल्याला परमेश्वर कळेल. समर्पण फार महत्वाचं आहे. डेडिकेट ना, काय म्हणतात? सबमिशन आहे की नाही? सबमिशन ना, समर्पित ना, हे करणं फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण, माझ्या प्रियांनो, जेव्हा आपल्याला परमेश्वर कळेल, त्याची योजना कळेल, आणि जे काही आपण परमेश्वराला आपण समर्पित आहोत, आणि जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला परमेश्वर कोण आहे, त्याची योजना काय आहे, आणि तेव्हा आपण काय करतो? चर्च मंडळी जी परमेश्वराचं शरीर आहे, त्यामध्ये अनेक जण प्रभूमध्ये येतील. पहा, हे फार महत्वाचं आहे. आपल्याला मंडळीची वाढ करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. परमेश्वराच्या देवराज्याच्या वाढीसाठी आपल्याला समर्पण महत्वाचं आहे. आणि तेव्हा आपले त्याची योजना आपल्याला समजेल, परमेश्वर कळेल, आणि आपण मंडळीला हातभार लावू शकतो वाढीसाठी, देवराज्याच्या वाढीसाठी. नाही, हे फार महत्वाचं आहे. नाही तर आपण मंडळी वाढू शकत नाही, है ना. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. करू शकते का? नाही करू शकत. म्हणून परमेश्वराने आपल्याला ज्या परिस्थितीमध्ये ठेवलेला आहे, जी परिस्थिती परमेश्वराने दिलेली आहे, आपण त्याला धन्यवाद दिले पाहिजे. परमेश्वराच्या वाढीसाठी आपण आपलं समर्पण जे जीवन आहे, त्याच्या कार्यासाठी आपण उपयोग करणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हा आपण आपल्या मंडळीची वाढ करू शकतो. बरेचसे लोक आपण विश्वासात आणू शकतो ना, तेव्हाच आपण करू शकतो ना. म्हणून माझ्या प्रियांनो, आपण म्हणू शकतो की मंडळी परमेश्वरा हे तुझं शरीर आहे. आपण म्हणू शकतो प्रार्थनेमध्ये ना, आपण जेव्हा वैयक्तिक प्रार्थना करतो, आपण सामूहिक प्रार्थना करतो, किंवा आपण कुठेही प्रार्थना करतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की परमेश्वरा ही जी मंडळी जी मला दिलेली आहे, हे तुझं शरीर आहे, आणि मला त्याच्याशी मला संयुक्त होऊ दे. संयुक्त म्हणजे त्याच्याशी जुळलेलं असणं फार महत्वाचं आहे. मंडळीशी जुळणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी तुझ्याशी मला जुळून राहू दे. मंडळीशी आपण जुळून राहू, आपण परमेश्वराशी जुळून राहू, हे फार महत्वाचं आहे. आणि तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की परमेश्वरा तुझ्या राज्यासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी माझा उपयोग करू दे. हे फार समजणं महत्वाचं आहे. मी वैयक्तिकरित्या मी माझ्या प्रभूसाठी काय करू शकतो, हे फार महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण हे स्वतः समजू, तेव्हा आपल्याला आपण परमेश्वराकडे, परमेश्वराने आपल्याला भरपूर आशीर्वाद दिलेला आहे. आज आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत ना, चांगली गाडी दिलेली आहे, चांगलं घर दिलेलं आहे ना, चांगलं कपडे घालायला दिलेले आहे, चांगलं सुंदर चेहरा आपल्याला दिलेला आहे. हे सर्व काही परमेश्वराचं आहे, आपलं काहीच नाही माझ्या प्रियांनो. परंतु आपण परमेश्वराने आपल्याला सर्व दिल्यानंतर त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून आपण परमेश्वरासाठी काहीतरी करणं फार गरजेचं आहे. तर परमेश्वर काय मागतो आपल्याकडून? काहीच नाही मागत. काही मागितलं का आजपर्यंत? परमेश्वराने काहीच नाही मागितलं. त्याने हवा फुकट दिली आहे की, श्वास आपल्यामध्ये फुकट टाकला आहे की, सर्व फ्री मध्ये दिलं परमेश्वराने, है ना. आणि परमेश्वर तरी सुद्धा आपण काही न देता, परमेश्वराच्या साठी आपण काही न करत असता तरी परमेश्वर आपल्याला काय म्हणतो की मी घाबरू नकोस, मी तुला माझ्या उजव्या हातात सावरतो. परमेश्वर प्रत्येक वेळेस आपल्याला सावरतो, प्रत्येक वेळेस ना. खूप आपल्याला फार महत्वाचं हे समजणं गरजेचं आहे. म्हणून
मंडळी मध्ये ऐक्य राहणं आणि मंडळीची वाढ होण्यासाठी मंडळीतील प्रत्येक व्यक्तीचं कार्य फार महत्वाचं आहे आणि तेव्हाच आपण देवराज्याची वाढ करू शकतो. ज्याप्रमाणे पौल व बर्नबाला त्या लोकांनी काय केलं, तिथे जेव्हा त्याने पौलाने अंतुकी येथे मंडळी स्थापन केली आणि त्याने काय केलं, देवराज्याची वाढी करीत त्याचे तुम्ही तिथे पाहता जसं मिळेल तसा पैसा गोळा करीत त्यांना दे आणि ते यशोमला पाठवत असत आणि तिथून मंडळी वाढत गेली. आहे की आपण इतरत्र जाण्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते, प्रार्थनेची गरज असते, सहकार्याची गरज असते. जर आपण हे सर्व वेगवेगळे भाग आपण आहोत ना, कोणी गाणं गाते, कोणी वाजवते, कोणी खंजेरी वाजवते ना, कोणी संदेश देते, हे सगळं परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आहे आणि तेव्हा आपण हे करणं गरजेचं आहे आणि परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आपल्याला हे करणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण प्रार्थना करूया की परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.